राज्यातील युवक, शेतकरी, उद्योजकांसाठी फडणवीसांच्या नेतृत्वात सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत. याशिवाय अन्य काही पायाभूत सुविधांसंदर्भात सुद्धा सरकारनं मोठी पावलं उचलली आहेत. हे निर्णय काय आहेत आणि यामुळे काय फायदे होणार आहेत तेच आपण या बुलेटिनमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय महाविजन. आधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. राज्यात 70,000पेक्षा अधिक पदांची भरती, फडणवीसांचे निर्देश. पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाला मंत्रिमंडळाची मान्यता, वेगाने होणार एअरपोर्ट. नागपूरमध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह, 22 देशातील अँबॅसेडर विदर्भात येणार, कोट्यावधींचे करार. सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी, मोठ्या सुधारणांमुळे 8 लाख हेक्टर कृषी क्षेत्राला फायदा होणार. भारतातलं पहिलं ॲडव्होकेट ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर नवी मुंबईत, गवई फडणवीसांच्या उपस्थितीत उद्घाटन. पहिली बातमी राज्यातल्या युवकांसाठी आहे. ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि चांगली बातमी आहे. राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीनं राबवली जाणार आहे. जवळपास 70,000पेक्षा अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्यानं केली जाणार आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे 50,000 पदं आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील 20,000 पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्य, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. या निर्णयामुळे निश्चितपणानेच राज्यभरातील युवकांना मोठा दिलासा मिळालाय. पुणे शहर वाढत चाललंय. शहराची गरज लक्षात घेऊन तिथे पुरंदर विमानतळाची निर्मिती केली जातेय. याच विमानतळाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. यासाठी आवश्यक जमिनीच्या भूमी अधिग्रहणाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. या विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. शिवाय प्रकल्पाला गती देण्यासाठी भूसंपादन आणि इतर बाबींसाठी 6,000 कोटींचं कर्ज उपलब्ध करून देण्यात आलंय, ज्याला शासन मान्यता देण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने जे विमानतळ नव्याने पुरंदर येथे होणार आहे, त्याच्या भूमी अधिग्रहणाला मान्यता दिलेली आहे आणि त्याकरता जो काही निधी आहे तो निधी उभारण्याकरता देखील मान्यता दिलेली आहे. साधारणपणे 1 जूनपर्यंत हे भूमी अधिग्रहण करावं असा आमचा प्रयत्न आहे. पुणे जिल्ह्यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एकहतपूर, मुंजवडी, खानवडी व पारगाव गावात पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ॲडव्हान्टेज विदर्भ 2026 खासदार औद्योगिक महोत्सव अंतर्गत आयोजित इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह नागपुरात पार पडली. यासाठी 22 देशातील अँबॅसेडर, हाय कमिशनर, काउन्सिल जनरल सहभागी झाले. या महोत्सवाअंतर्गत कोट्यावधींचे करार करण्यात आलेत. विदर्भातल्या इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज या आम्ही सगळीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि मला असं वाटतं की अतिशय चांगला रिस्पॉन्स ॲडव्हान्टेज विदर्भला या ठिकाणी मिळतोय. माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विदर्भाला शोकेस करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या करारांमुळे निश्चितच विदर्भासह महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे. नाबार्डकडून जलसंपदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 15,000 कोटींचं दीर्घ मुदतीचं कर्ज उपलब्ध करून देण्यात आलंय. यातून राज्यातले 57 अपूर्ण सिंचन प्रकल्प आणि 193 पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. आपण जे प्रकल्प पूर्ण करणार आहोत याच्यामुळे 3.5 लाख हेक्टर जमीन ही त्या ठिकाणी सिंचनाखाली येईल आणि जवळपास या कॅनल्समुळे 4.5 लाख एकर, तिकडे 3.5 लाख हेक्टर नाही, 3.5 लाख एकर आणि इकडे 4.5 लाख एकर, अशी 8 लाख एकर जमीन ही ओलिताखाली येईल. अशा प्रकारच्या या प्रकल्पाला आज मान्यता देण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे राज्यातील 8 लाख हेक्टर कृषी क्षेत्राला सिंचन सुविधा निर्माण झाल्यानं राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. भारतातील पहिलं ॲडव्होकेट ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर महाराष्ट्रात सुरू करण्यात आलंय. नवी मुंबईत भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. हे सेंटर न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणाच्या दृष्टीनं एक ठोस पाऊल मानलं जात आहे. माननीय न्यायालयाने देखील एकदा हा सवाल विचारला होता की जजेस ट्रेनिंग अकॅडमी आहे
तर ॲडव्होकेट ट्रेनिंग अकॅडमी का नाही, आणि त्याचं कदाचित कुठे उत्तर नव्हतं, पण ते उत्तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी दिलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही अकॅडमी या ठिकाणी सुरू केली. महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही त्यांना जागा दिली होती. त्या जागेचा अतिशय उत्तम उपयोग हा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. तर महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या वतीनं स्थापन करण्यात आलेलं हे भारतातील पहिलं सेंटर आहे. कायद्याचं शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज यांच्यातली जी दरी आहे ती भरून काढण्यासाठी ही अकॅडमी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या होत्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.